यानंतर बातमी आहे गोंदियामधून। गोंदियामध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे। अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची ही घटना आहे। 2 दिवस आरोपी खुशाल राऊतनं या मुलीचा पाठलाग केला। या आरोपीला पोलिसांनी सध्या बेड्या ठोकल्यात। या मुलीचा पाठलाग करून तिला मोबाईल देण्यासंदर्भात आरोपीनं प्रयत्न केला होता या मुलीला त्रास देण्याचा, आणि नंबर द्यायला जेव्हा मुलीने नकार दिला तेव्हा या सगळ्या संदर्भात तिला धमकावलं गेलं आणि तिचा विनयभंग करण्यात आला। प्रतिनिधी आशिष झुंगर यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। आशिष, नेमका हा सगळा प्रकार काय घडलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आता काय कारवाई झाली आहे? हा संतापजनक हा प्रकार घडलेला आहे। 13 वर्षीय शाळकरी मुलीवर विनयभंग केलेले आहे। देशभरामध्ये महिला व अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल फार रोष आहे, संताप व्यक्त होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर देवरी येथील 13 वर्षीय मुलीवर 2दा विनयभंग करण्याची घटना घडली आहे। आणि ज्याप्रमाणे देवरी ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी चौक येथे सकाळी 10:30 वाजता पीडित मुलगी खासगी वसतिगृहापासून शाळेत जात असताना शिवाजी चौक मधील स्टार कम्प्युटर जवळ आरोपी खुशाल राऊत या मुलाने मुलीचा हात पकडून मोबाईल घेण्यास सांगितले, मात्र तिने नकार दिल्यामुळे तिला मारण्याची धमकी दिली। त्यानंतर दुसऱ्यांदा परत त्यांनी सकाळी 10:30 वाजता पीडित मुलीचा पाठलाग केला। शाळेसमोर तिचा हात पकडला व माझ्याशी बोल, नाही तर तुला मारेल अशी जीवे मारण्याची धमकी तिला देण्यात आली। त्यानंतर हा विनयभंग हा झाला असून त्याच्यावर पोलीस आता त्यांनी आरोपीला अटक केली आहे आणि सतत 2 दिवस त्यांनी पाठलाग केला। हा विशेष बाब आहे। जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।